मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि वेळ वाया जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा सगळा विचार करून जो निर्णय घेतला जातो तो नेहमीच बेस्ट असतो असंही नाही ना. बरोबर. उलट काय होतं की संधी निघून गेलेली असते कधी कधी. हो. इथे एक गंमत आहे नाही का, म्हणजे विरोधाभास आहे. आपण जास्त शहाणपणा वापरून सगळ्यात चांगलं काहीतरी करायला बघतो. पण प्रत्यक्षात मिळतं काय, तर उशीर होतो किंवा काहीच होत नाही, निष्क्रियता येते. बरोबर. सोर्सेस याला थोड्या मोठ्या कॅनव्हसवर पण बघतात ना. हो, अगदी. मोठा दृष्टिकोन असा आहे की हा जो अतिशहाणपणा आहे तो फक्त वैयक्तिक पातळीवर नाही, तर टीम किंवा अगदी संस्थेच्या पातळीवर सुद्धा प्रगतीला अडवू शकतो. अच्छा, म्हणजे ऑर्गनायझेशन लेवलला पण. हो, जिथे पटकन निर्णय घेणं गरजेचे आहे, तिथे असा अतिविचार सगळी प्रोसेसच स्लो करून टाकतो. सोर्सेस हेच स्पष्ट करतात की बुद्धी आणि कृती यात बॅलन्स हवा. संतुलन. हो, विचारांची स्पष्टता तर महत्वाची आहेच,